पालखी प्रस्थान सोहळ्याला काही तास उरलेत, मात्र त्याआधी आळंदीमध्ये येण्यासाठी निर्बंध लादण्यात आलेले आहेत। तर हा पालखी प्रस्थान सोहळा नक्की असणार कसा आहे? माझ्या समवेत संस्थांचे विश्वस्त आहेत। कशा पद्धतीने हा सोहळा असणार आहे, किती वारकऱ्यांना या सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली? 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं आषाढी वारी पालखी सोहळा 2026 संपन्न होणार आहे। यासाठी पुराची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आम्ही मर्यादित वारकऱ्यांसह हा सोहळा पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत। साधारणतः श्रींच्या रथाच्या पुढील 1 ते 27 व श्रींच्या रथाच्या पाठीमागील 1 ते 20 व पोट अशा एकूण 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी आणि मानकरी, खांदेकरी, प्रतिष्ठित इत्यादींसह अराउंड 1660 व्यक्तींच्या समवेत हा प्रस्थान सोहळा पार पाडणार आहोत। या प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम कसा असणार आहे? किती वाजता सकाळी या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे? किती वाजता प्रस्थान सोहळा खरं तर ठेवला जाईल? हा संपूर्ण प्रस्थान सोहळ्याचा जो कार्यक्रम असणार आहे तो परंपरेनुसार या ठिकाणी संपन्न होणार आहे। थोडक्यात जर का तपशील द्यायचं झालं तर पहाटे 4:15ला साधारणपणे काकडा आरतीने सुरुवात होईल। त्याच्यानंतर पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती वगैरे होऊन साधारणपणे 2 ते 2:30च्या दरम्यान ज्या काही प्रस्थान सोहळ्यासाठी 47 दिंड्या असतात त्यांना आत घ्यायला आपण सुरुवात करू आणि 3 वाजता साधारणपणे प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। त्याच्यानंतर श्री गुरु हैबत बाबा यांच्यातर्फे श्रींची आरती, संस्थांची आरती होईल। नंतर प्रमुख जे मानकरी आहेत त्यांना नारळ प्रसाद देण्यात येईल आणि असं करून संध्याकाळी साधारणपणे 8:30-9च्या दरम्यान आपण जी आरती आहे, समाज आरती आहे, ती आरती होऊन याच ठिकाणी म्हणजे गांधीवाड्यामध्ये माऊलींची जी पालखी आहे ती त्या दिवशी दिसावी। पालखी प्रस्थान सोहळ्याला मोठी गर्दी असते, यावर्षी काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत। काय एकंदरीत आव्हान खरं तर वारकऱ्यांना कराल? कशा पद्धतीने हे निर्बंध पाळले? एकंदरीत जेवढ्या काही आपल्या अधिकृत दिंड्या आहेत त्या सर्व दिंड्यांचे दिंडी प्रमुख कालपासून संस्थान व्यवस्थेच्या, त्याच्यात मग सरकारी यंत्रणा पण आल्या, यांच्या संपर्कात आहेत। ज्या जागेवरून त्यांना निघायचं होतं त्यांनी त्या जागेवरच अथवा जवळपासच्या सुरक्षित जागेवर थांबावं अशा सूचना दिल्या गेल्या होत्या। एकंदरीत आळंदीत समजा हे सर्व आले जरी तरी पूर परिस्थिती आणि सगळी अव्यवस्था पाहता त्यांनी कमीत कमी संख्येमध्ये यावं। जसं आता पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितलं की प्रत्येक दिंडीमध्ये 10च वारकरी आपण प्रवेशित केलेले आहेत, ते सर्वांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे। पालखी प्रस्थान सोहळा तो सुद्धा पार पडला पाहिजे, परंपरेनेच पार पडला पाहिजे आणि तिथे दिंडेकरी, मानकरी आणि टाळकरी पण असले पाहिजे, याला प्राधान्य देऊन सगळ्या सूचना आणि कम्युनिकेशन ठेवलेलं आहे। पालखी प्रस्थान सोहळ्याला काही निर्बंध लादलेत, ते निर्बंध पाळून खरं तर वारकऱ्यांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे। कारण पूरजन्य परिस्थिती खरं तर आळंदीमध्ये उद्भवलेली आहे आणि याचा फटका खरं तर वारकऱ्यांनाही बसू शकतो आणि त्या अनुषंगाने जे नियम घालून दिले जातील ते नियम पाळणं तितकंच महत्वाचं आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।